यदा लंबोदर वहन्ति सदा मृत्यु असंभवम तदा लंबे दयालंबम लंबोदर पदाम्बुजम। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जुहाग्रे सर्वविद्या प्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराणाश्वचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारण्य सिंधो भवदुःखारी तुझवीण शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय राम राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय। राजा राम सीताराम राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम राम कृष्ण राजा राम जय जय राम कृष्ण राजा राम। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल गोपाल नरत गोवर्धन धर गोवर्धन गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर। गोकुल संकट हारी कृष्ण हरि राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि हरि। सीताराम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे सीताराम
चरणी लक्ष लागो रे सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राजा राम श्री राम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी चरणी लक्ष लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह भागो कीर्तन संगे रामा संगे दत्ता संगे विठोबा संगे शिवा संगे रंगात देह भागो रे सीताराम राजा राम 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 श्री राम 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 सीताराम राम 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 कीर्तन संगे कीर्तन संगे कीर्तन संगे रंगात देह भागो रे भक्ता संगे भारता संगे रंगात देह भागो रे सीता राम 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 राजा राम 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 श्री राम 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 सीता राम 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 श्री राम 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 सीताराम राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी राम 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 सीताराम सीताराम 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 राम राम राजा राम सीताराम राम राम जय राम सीताराम राम 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 सीताराम 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 सीताराम कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पार्वती पते हर हर देवर्षि नारद स्वामी महाराज की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय सब संतन की जय भारत माता की जय। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाची सत्ते, चाले हे शरीर कोणाचे संत, चाले हे शरीर कोणाचे कोण बोलवितो हरे वेण, कोण बोलवितो हरे वेण, चाले हे शरीर
कोणाचे सत्य वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता वृक्षाचे पान वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता तेथेही अहंता काय असे तेथेही अहंता काय असे चाले हे शरीर कोणाचे सत्य चाले हे बढ़िया तुका म्हणे विठो भरला सबाई तुका म्हणे विठो भरलास बाही तुका म्हणे विठो विठ्ठला विठ्ठला तुका म्हणे विठो भरलास बाई तया उडे काही चराचरी चाले हे शरीर कोणाचे सत्य चाले हे शरीर कोणाचे सत्य चाले हे शरीर कोणाचे सत्य हो कोणाचे सत्य हो कोणाचे सत्य सज्जन हो आपल्या भारत देशाला साधू संतांची ऋषी मुनींची योगी तपस्व्यांची जी पुण्याई लाभली या सगळ्यांचे आशीर्वाद लाभले असा हा पवित्र असणारा सुजलाम सुफलाम असणारा भारत भूमी म्हणजे योग भूमी भारत भूमी म्हणजे त्यागाची भूमी भारत भूमी म्हणजे परोपकाराची भूमी नवे नवे भारत भूमी म्हणजे सर्व विश्वाचा विचार करणारी भूमी अशा ह्या विश्ववंद्य भारतामध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा जन्म झाला या भारतामध्ये जन्माला आलेले अनेक संत सगळ्या समाजात अनेक जातीत 18 पगड जातीत संत जन्माला आले आणि संतांनी जो विचार केला तो सगळ्यांचा केला संतांनी आम्हाला शिकवलं सगळ्यांचा विचार करा पण आज आपण विचार करतो आपला आपल्या कुटुंबियाचा आपल्याच लोकांचा आपल्याच जातीचा संकुचित विचार आपल्या मनात हा काढून टाका जडू आपल्याला संत सांगतात काढून टाका भेद द्वेष हेवे दावे बाजूला टाका सगळ्यांचा विचार करा आज ही काळाची गरज आहे काळ आपल्याला जागवतोय संत आपल्याला जागवतायत पुन्हा पुन्हा जागवतायत लागोनी या पाया विनवितो तुम्हाला संत सांगतात करे टाळी बोला मुखी नाम सगळ्यांना सगळ्यांच्या करता सज्जन हो
संत श्रेष्ठ, संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा हा अभंग. संतांचे अभंग, संतांचे अभंग म्हणजे ज्ञानाचे सागर आहेत. सागर कुणाला कळले? बऱ्याच लोकांना संतच कळले नाहीत. संतांचे अभंग गाण्याकरता कळले काही लोकांना. त्यांना वाटलं फक्त अभंग गायचे, बाकीचं काही घ्यायचं. खर तर संतांचे अभंग म्हणजे ज्ञान आहे. संतांचे अभंग म्हणजे तत्वज्ञान आहे. संतांचे अभंग म्हणजे संस्कार आहेत. आम्हाला संत कळावेत. कधी विचार केला नाही? संतांची भक्ती, संतांचं आचरण, संतांची कृती, संतांचं कार्य, संतांचा देवावर असलेला दृढ विश्वास, इथपर्यंत आज अपवाद सोडला तर कोणी पोचायलाच तयार नाही. बस या संतांचा अभंग, त्या संतांचा अभंग, त्याला वेगळा राग, वेगळ्या ताना, एवढ्याच पुरते संत मर्यादित आहेत का? ही संकुचित वृत्ती आज बऱ्याच लोकात. म्हणजे आपल्याला किती फायदा घेता येईल या अभंगांचा. संत नकोत, आज देवही कोणाला नकोय, पण देवाची कृपा मात्र हवी आहे. भक्तीशिवाय मुक्ती मिळणारच नाही. आज ही काळाची गरज आहे. संत आपल्याला जागवतायत. चाले हे शरीर कुणाची आहे सत्ते, कोण बोलवितो हरिवीण. कुणाला माहित आहे? प्रत्येकाला वाटतं मी चालतो, मी बोलतो, मी कीर्तन करतो, मी ताना मारतो, मी सगळं करतो, मी पैसे कमवतो. अरे तू कोण? केवढा अहंकार. आज आम्ही विसरलो. आज जन्मदात्या आई वडिलांना सुद्धा विसरलो. शरीर देणारा जो भगवान, निसर्गाची जी पंचतत्व आहेत, पंचमहाभूत आहेत, पावसाला विसरलो, पृथ्वीला विसरलो, वायूला विसरलो. मला वाटतं मी शहाणा. परमेश्वर आपल्या माध्यमातून वेगवेगळ्या कला साकारतोय. पेटीवाले पेटी वाजवतात, काय बोट चालतात, इकडून तिकडून, तिकडून इकडून सुंदर वाजवतात. त्यांना वाटतं आपलीच कला. अपवाद यांना सोडा, मीच काहीतरी करतो. अरे तुला बोट कोणी दिली? तबल्यावर थापा सुंदर मारतायत. मौली महाराज तयारीचे आहेत. कोण सिक्सरी मारतो, कोण फोरी मारतो, कोण काम करतो, कोण कार्यक्रमाचं शूटिंग करतो, कोण धावपळ करतो, कोण गाडी चालवतो, कोण विमान चालवतो. अरे जगामध्ये कितीतरी माणसं हा देह हलवतात, डुलवतात, चालवतात, बोलवतात. कोणी बोलतो, कोणी आमच्यासारखा कीर्तन करतो, कोणी छान गातो, छान बोलतो. कधी विचार केला का हे कोण घडवतोय सगळे? कुणामुळे? पण आज अपवाद सोडा. काही निष्कलंक माणसं, काही हरिभक्त असणारी माणसं, काही परोपकारी असणारी माणसं, याला जर सोडलं तर आज बऱ्याच लोकांना वाटतं मी शहाणा, मी मोठा, मी म्हणून हे सगळं चाललंय. आणि इथेच माणसाचा घात आणि नाश आहे. सज्जन हो, सत्य स्वीकारा. करता करविता, देता देवविता. त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी. असा तो भगवान, असा तो परमात्मा, त्याला विसरू नका. तो तुमच्या आमच्या माध्यमातून हे सगळं करवून घेतोय. ही जाण ज्याला आहे त्याला भगवान कळला. ही जाण विसरलो. मी करतो, मी नाचतो. आई वडिलांना सुद्धा वाटतं मी घडवला याला, मी याला मोठा केला. तुझ्या सकट आई वडिला सकट आमचा कोण धनी, मालक आणि कर्ता करविता असेल तर तो परमेश्वर. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. सगळा तू आहेस. केवढी ताकद आहे या भगवंताची. आज या काळात, या कलियुगात प्रत्येकानं ओळखावं, मी जो पुढे जातोय, मी जो जगतोय, मी हालतोय, मी डोलतोय, मी खातोय, हे कशाच्या बळावर? कोणत्या शक्तीच्या बळावर? तर फक्त भगवंताच्या बळावर. खाणं सोपं आहे, पचवणं कठीण आहे. कोण पचवतो? झोपेतही जो भगवान
आपल्याला जगवतो, याची कधी आठवण आहे का झोपेतही? आणि झोप जर लागली नाही तर आपली स्थिती काय होते आपल्याला माहित आहे. काय परमेश्वरानं या हाडा मासांच्या देहाकडे जी इंद्रिय दिली, या शरीराकडे जी जी इंद्रिय दिली, कवी म्हणतात डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, पायी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो मधुरई, वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. पंढरीनाथ महाराज की जय. पार्वती पते हर हर भारत माता की जय. कुणाला माहित आहे? डोळ्याने बघतो, पाहतो की नाही? काय सुंदर डोळे दिले, आत दिले, सुरक्षित दिले, वर कवच ठेवलं. काय योजना हो परमेश्वराची. कपाळावर डोळे जर दिले असते तर ते लवकरात लवकर फुटले असते. पण या डोळ्यांचा सदुपयोग जितका व्हायला पाहिजे तितका आपण न करता दुरुपयोग जास्त करतो. पाहू नये ते पाहतो. सगळ्याच इंद्रियांचा अपवाद सोडा आणि त्यामुळे माणूस बिघडतो. बिघडायला कारण काय? आपली इंद्रियच ना. म्हणून या करता या डोळ्याने काय पाहावे? रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजडे. सुंदर अशा अभंगामध्ये संत आम्हाला सांगतात, उत्तम पहा, चांगलं पहा, योग्य पहा, हिताचं पहा आणि या डोळ्यांनी वाचन करा, भगवंताला पहा. या जिव्हेने मधुर रस आम्ही चाकतो की नाही? ही भाजी, ती भाजी, हा वडा, तो समोसा, इडली. कशामुळे? हा मासाचा गोळा तोंडामध्ये आहे, जिव्हेच्या रूपानं चव तो देतो आणि म्हणतो वा सुंदर भाजी, सुंदर वडा, त्याचं कौतुक करतो. पण योजना कोणाची? त्या भगवंताची. मी म्हणतो खा, तुम्ही खाऊ नका असं कोणी सांगितलं? त्याला विसरू नका. तुम्ही मोठे व्हा, कितीही मोठे व्हा, आई वडिलांना विसरू नका. तुम्ही नावलौकिकता कमवा, पण लक्षात ठेवा देशाला कधी विसरू नका, समाजाला कधी विसरू नका. देवानं कुठेही अडवलं नाही किंवा तुमच्याकडून काही मागितलंही नाही. लक्षात घ्या, मागितलंही नाही. लाजू नका. परमेश्वराला स्मरत असताना जगासमोर आदर्श ठेवा. चोरून भजू नका देवाला, उघडपणे नमस्कार करा, न लाजता. खोटा नव्हे, हा आदर्श आहे. महाजनो ये नगतस्स पंथा. मोठी माणसं ज्या वाटेनं जातात त्याच वाटेनं तुम्हा आम्हाला सर्वांना जायचंय. आपण मोठे व्हा, आपण भक्त व्हा. परमेश्वर संत आम्हाला हेच, त्यांना अपेक्षित काय? की माणूस सुखी व्हावा, तुमचं आमचं चांगलं व्हावं. या पलीकडे काय आहे? संतांना काय अपेक्षा होती? संतांचा काय स्वार्थ होता? त्यांनी काय मिळवलं? लोक सुखी व्हावेत. उत्तिष्ठत जाग्रत. स्वामी विवेकानंद सांगतात, उठा, जागे व्हा. संत तेच सांगतात. आई वडील आम्हाला सांगतात, अरे मुलांनो हे करा, ते करा, शिका, मोठे व्हा. ओ किती जागृती आहे. आज ही काळाची गरज आहे आणि हे जाणून घेणं. सत्य जाणा. घेतो झोप सुखे फिरून उठतो. झोपतो की नाही? झोप सगळ्यांना आवडते, पण आता बऱ्याच लोकांची झोप जायला लागली. कारण 12-1 वाजेपर्यंत मोबाईल, उशिरा झोपायचं. आणि उशिरा कोणी ठरवलं? आम्हीच आमचे वैरी, आणि झालो तर आम्हीच आमचे मित्र. वेळेचा, इंद्रियांचा दुरुपयोग करण्याकरता ही इंद्रिय नाहीत. उत्तम जगावं. लक्षात घ्या. झोपल्यानंतर कुणाला खात्री आहे दुसऱ्या दिवशी उठणार? काही माणसं झोपेतच जातात.
आयुष्य आपल्या हातात कुठे आहे? काही चालता चालताच जातात, बसल्याच ठिकाणी जातात, टीव्ही बघतानाच जातात. लक्षात घ्या, किती वर्ष जगणार हे आपल्या हातात नाही, पण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत मी चांगलं कार्य करणार, प्रामाणिकपणे कार्य करणार, देवाला आवडेल असं कार्य करणार, अशी निष्ठा, प्रतिज्ञा, जिद्द आणि चिकाटी ठेवा. खूप महत्वाचं आहे. देवानं काय कमी केलंय? कधी विचार करा. खरं देवानं काहीही कमी केलं नाही, सगळं काही त्यानं दिलंय. पाणी तोच देतोय, पृथ्वीचा आधार तोच देतोय, वारा वाहतो, आम्ही झोपेत सुद्धा श्वास घेतो. कुठं पैसे भरले? कुठेही पैसे भरले नाहीत. हे विसरू नका. हे सगळ्यांना लागू आहे. लक्षात घ्या, लहानापासून मोठ्यापर्यंत. आज ही काळाची गरज आहे. त्या परमेश्वरानं खर तर काहीही कमी केलं नाही. कमी काय असेल तर ते आमच्यात आहे. आमच्यातला कमीपणा जो आहे तो काढून टाकण्याकरता सद्गुरूंची गरज आहे, साधू संतांची आम्हाला गरज आहे. आज त्यांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे, विद्वानांची गरज आहे. कवी म्हणतात, त्या भगवंतानं इतकं आम्हाला दिलंय. तेने तुझी काय नाही केली चिंता, तेने तुझी काय नाही केले चिंता, तेने तुझे काय नाही केले चिंता. राहित्या अनंता आळवूने, राहित्या अनंता आळवूने, तेने तुझे काय नाही केली चिंता, तेने तुझे राहित्या अनंता राहित्या अनंता आठवूने, तेने तुझे काय नाही केले चिंता, तेने तुझे काय नाही केले चिंता, तेने तुझे काय नाही केले चिंता. काय कमी केलाय सांगा? सगळं काही परमेश्वरानं दिलं, त्याला आठवा, त्याचं स्मरण करा, त्याला भजा. या देहाच्या माध्यमातून, या शरीराच्या माध्यमातून देवाला जे आवडतं ते देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. कारण सर्व सत्ताधीश तो परमेश्वर आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता. तुमचं आमचं हलणं डोलणं फिरणं त्याच्या सत्तेत. सगळे प्राणी जे नाचतात, खेळतात, जेवतात, फिरतात भगवंताच्या सत्तेनं आणि कृपेनं. झाडाचं पान त्याच्या सत्तेनं, अग्नी त्याच्या सत्तेनं प्रज्वलित होतो. सज्जनो, किती सांगावं? त्या भगवंताचं गुणवर्णन किती गावं? गावं तितकं थोडं आहे. करता करविता परमेश्वरच आहे. म्हणून तो देह पवित्र, ते शरीर पवित्र. कुठचा देह? आपण नाही का पवित्र होणार? पवित्र शुद्ध देवाचा भक्त होण्याकरता जात आडवी कधीच येत नाही. लक्षात घ्या. कुणीही असो, कुठचाही असो, जगातला असो, विश्वातला असो. विश्व मराठी परिषद केवढं सुंदर हा उपक्रम कीर्तनाच्या माध्यमातून विश्वापर्यंत, सगळ्यांपर्यंत हा विषय पोचावा याकरता कीर्तन विश्व या YouTube चॅनल वरून हे कीर्तन सगळ्या जगात, भारतात, भारताबाहेर, सगळ्या समाजात, सगळ्या माणसात पोचावं म्हणून हा प्रयत्न ही सगळी माणसं आपापल्या परीनं मोठ्या चिकाटीनं करत आहेत. कशा करता? काय फायदा? संतांना काय फायदा होता? आई वडील मुलावर प्रेम करतात, काय फायदा?
स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याकरता देह दिला, काय फायदा? हो, निरपेक्ष वृत्तीनं या सर्वांनी कार्य केलंय. जगाचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, हा एकमेव हेतू यांच्या मनामध्ये आहे. म्हणून तो देह पवित्र कुणाचाही असो, लक्षात घ्या, कुणाचाही. वाल्याचा वाल्मिकी झाला, गुन्हेगार होता, वाईट होता, दुष्ट होता, अजामिळा पापी होता. लक्षात घ्या, आपण कोणीही असो, कुठचेही असो, एकच करा. या कलियुगात अतिशय महत्वाचं म्हणजे नामस्मरण. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. 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 जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ. सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. कलियुगात साध सोप सुलभ सुटसुटीत साधन म्हणजे नामस्मरण. आज हे कोणी सांगत नाही सहसा. आणि काही करू नका, येता जाता उठता बसता नामस्मरण करा, पापाचे डोंगर भस्म होऊन जातील. आपला देह दुसऱ्या करता झिजवा. जाण ठेवा, हे भगवंताच्या कृपेनं चाललंय. फक्त लोकांना सांगण्याकरता कीर्तन नाही, स्वतः आपण दुसऱ्या करता झिजा. म्हणून संतांचं चरित्र जाणा. कितीतरी देशभक्त, कितीतरी सेवानिष्ठ माणसं, संत, सत्पुरुष, त्यागी, योगी, तपस्वी, काही पुढारी देशाकरता आपला देह ज्याने झिजवला ते खरोखरच पुण्यवान. म्हणून फक्त लोकांना नाही सांगायचं, देह झिजवत अनेक, आपला देह झिजवत अनेकांना या भक्तीच्या मार्गाला लावणं हे आमचं काम आहे. आज ही काळाची गरज आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागा व्हावा. देह दुसऱ्या करता झिजवला, पुण्यकर्मा करता झिजवला, हरिनामा करता झिजवला तर त्याचं पुण्यच मिळेल. पुण्य, वाईट काही होणार नाही. आपल्या घरात काही काम केलं त्याचं पुण्य नाही मिळत, पण समाजाकरता, दुसऱ्या करता, देशाकरता, इतरांच्या करता जो झिजतो, ज्याचा देह झिजतो, लक्षात घ्या, तोच खरा पुण्यवान ठरतो. आणि असं पुण्य तुम्हा आम्हा सर्वांना मिळावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व सुखी व्हावेत. लक्षात घ्या, इथे राहण्याकरता कुणीही आला नाही, सगळ्यांना जायचंय. पण जाण्यापूर्वी त्या जगत चालक जगदीश्वर भगवंताला आपलासा करूया आणि हा जन्म सार्थकी लावूया. मूळ पद्यामध्ये पद्यकार आपल्याला सांगतात, चाले हे शरीर कोणाची सते, चाले हे शरीर कोणाचे सत्य, चाले हे शरीर कोणाचे
चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितो, कोण बोलवितो, हरी वीण, हरी वीण. चाले शरीर कोणाचे सत्य चाले हे शरीर कोणाचे वृक्षाचे हे पान आले ज्याची सत्ता, वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे पान. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, तेथेही अहंता कायसे. चाले हे शरीर कोणाचे सत्य हो कोणाचे, सत्य हो कोणाचे सत्य. कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आपण सर्वांनी मिळून थोडा वेळ भजन करूया. नारायण नारायण श्रीमंत नारायण 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 श्रीमन् नारायण 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 श्रीमन् नारायण 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 श्रीमन् नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 विठ्ठल नारायण 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 विठ्ठल नारायण 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 राम नारायण 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 राम नारायण 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 कृष्ण नारायण 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 कृष्ण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण हरि नारायण 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 हरि नारायण नारायण हरि बोल हरि बोल नारायण विठ्ठल नारायण 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 कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पार्वती पदे हर हर महादेव सब संतन की जय भारत माता की की जय सज्जन हो, निसर्गरम्य असं वातावरण, महाराणीची स्वारी आपल्या काही निवडक दासी समवेत उद्यानामध्ये बागेमध्ये आपल्या गेली होती. महाराणीनं आपल्या दासी समवेत वेगवेगळी फुलं, सुगंधित जाई जुई
मोगरा अशी आवडती फुलं बरोबर घेतली आणि दासींच्या समवेत महाराणी आपल्या दरबारात यायला निघाली. तो एकाएकी मधुर असा ध्वनी महाराणींच्या कानावर आला. आनंद देणारा, मन प्रसन्न करणारा असा हा ध्वनी, असा हा स्वर, असा हा नाद. नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नाम तुझे आ नाम तुझे अति पावन, नाम तुझे, तुझे नाम पावन, नाम तुझे, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन. नारायण 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 नारायण. आले वा, हरिनाम महाराणींच्या कानी आलं. मन प्रसन्न झालं, आनंद वाटला. आज केवढं भाग्य आहे, आज केवढी पुण्याई आहे. साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. महाराणींना आनंद झाला. देवर्षी नारदांचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं, त्यांची पूजा केली, त्यांचा सत्कार केला. देवर्षींचे स्वागत करूनी आदराने आसने बैसवूनी सदर्शन झाले मानी मनी करकमली आदरे. वाह, केवढा आनंद झाला. महाराणीनं नारदांचं स्वागत केलं. वाह, नारदांनाही बरं वाटलं. चौकशी केली, खूप वर्षांनी आलात, काय आमचं भाग्य. आणि महाराणी म्हणाल्या, नारद मुनी, एखादी भगवंताची कथा आम्हाला सांगा की ज्यातून आमच्यावर काहीतरी संस्कार होतील, आमची भक्ती वाढेल, आम्हाला पुण्य मिळेल. नारदानी कथा सांगायला सुरुवात केली. आणि काय विचारता, ती कथा सांगता सांगता महाराणींची समाधीत लागली, तल्लीन झाली महाराणी. पण एक हुंकार, एक आवाज नारदांच्या कानी येत होता. अरे म्हटलं, आवाज कुठून येतो? आता तुम्हा आम्हाला एवढं कळणार नाही, पण सज्जन हो, नारद म्हणजे त्रिकाल ज्ञानी होते. त्यावेळी ती महाराणी गरोदर होती, तिच्या उदरामध्ये एक बालक होतं आणि ते बालक आवाज देत होतं. कथेला प्रतिसाद. नारदांना आनंद झाला. अरे, आईच्या उदरात असताना हरीची कथा, भगवंताची कथा ज्या बालकानं ऐकली आहे, वा रे वा. काही वेळानं महाराणी मूळ स्थितीवर आल्या. नारदांनी त्यांचा निरोप घेतला. अहो, काय विचारता, आईच्या उदरामध्ये असताना ज्या बालकावर हरिनामाचे संस्कार झाले, ते बालक किती पुण्यवान असेल. नारद निघून गेले. सज्जन हो, काही महिने निघून गेले, नवमास पूर्ण झाले आणि एके दिवशी या महाराणीनं सुंदर अशा बालकाला जन्म दिला. कुलदीपक उदरीजीच्या, कुलदीपक उदरीजीच्या वाढे जो श्रवणी या हरी नामा.
संस्कार दिव्य होता, जन्माये जिंकुने स्वये कामा. वा सज्जन हो, उत्तम असे संस्कार झालेला हा बालक जन्माला आला. सुंदर, सुरेख, रूपवान, तेजवान, तेजस्वी. वा रे वा, पाहतच राहावा असा हा मुलगा. या महाराणीना त्याच्या पूर्वी 2-3 मुलं होती, पण त्यातही हा उजवा, सुंदर. सगळ्यांना आनंद झाला. महाराजांना आनंद झाला, आईला झाला, आणि बोलायला लागला. हा मुलगा काय बोलायला लागला सांगा? काय मुलं बोलतात पहिल्यांदा? आईला वाटत असतं, कारण लहान मुलांच्या जवळ आई जास्त असते. तिला पुन्हा पुन्हा वाटत असतं माझं बाळ कधी एकदा आई म्हणेल, आई म्हणेल. पण आई पहिल्यांदा म्हणत नाही. काय म्हणतं पहिल्यांदा मूल छोटं बोलताना? बाबा. म्हणजे बाबावर जास्त प्रेम आहे का म्हणून म्हणतं? नाही, बाबावर प्रेम आहे म्हणून नाही. बाबा म्हणायला सोपं. काय म्हणायला सोपं? बाबा बाबा मुलाला सोपं पडतं, पण आई म्हणायला शब्द कठीण आहे. पण एक लक्षात ठेवा, एकदा मूल आई म्हणायला लागलं की बाबा बाजूला पडतो आणि आई 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 आई. दुसरी बाई येईपर्यंत आईच. गमतीचा विषय सोडून द्या, तिची किंमत आईची कमी करू नका. सज्जन हो, हा मुलगा यानं आई म्हटलं नाही, याने बाबाई म्हटलं नाही, याने एकच म्हटलं. पहिला शब्द गर्भामध्ये असताना जे संस्कार झाले, पहिला शब्द नारायण. काय बोलला? नारायण. काय शब्द आहे हो! हरिनाम. या मुलाच्या मुखात पहिला शब्द नारायण नारायण नारायण. त्यातच तल्लीन, तेच बोलायला लागला. आईला आनंद झाला, हरिनाम घेतोय. का? हा कुठे जन्माला आला होता? लक्षात घ्या, राक्षसांच्या कुळात. याच्या वडिलांचं नाव हिरण्यकश्यपू, आईचं नाव कयाधू. अशा राक्षस कुलात, जिथं देवाला विरोध आहे, देवाच्या नावाला विरोध आहे, जिथं भक्तीला विरोध आहे, अशा ठिकाणी, अशा कुलात हा जन्माला आला. पण कसा आला? संस्काराने भरून आला. मुखात अखंड नाम नारायण नारायण. हरि ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. 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 ओम नमो नारायणाय. हरि ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. हरि ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. हरि ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय. कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भारत माता की जय. सज्जन हो, ओम नमो नारायणाय या मुलाच्या मुखात हरिनाम. हा मुलगा हरिनाम घेतो. राजप्रासादातील सगळी जी मुलं होती, या मुलांना हा एकत्र करायचा, कारण हा राजाचा मुलगा. सगळे याचे ऐकायचे.
आणि आज सगळ्यांना शिकवायचा. बोला नारायण नारायण नारायण. या मुलानं आपण नाम घेतलं. अहो काय विचारता, आणि सगळ्या राजप्रासादातील मुलांना रंगवून टाकलं या हरिनामामध्ये. आईला आनंद होतो, वा रे वा, असा मुलगा झालाच नाही. सगळ्या मुलांना आनंद होतोय, तो बरोबरच्या मुलांना शिकवतोय. दुर्लभम मानुषो देहो. अरे मुलानो, हा जन्म पुन्हा नाही मिळणार. याच जन्मात त्या भगवंताला आपलासा करा, बाकीचं सगळं सोडा. पण एके दिवशी राजाला यातली काही कल्पना नाही. हा आपला लहानाचा मोठा होतोय. काही दिवसांनी राजानं व्यवस्था केली सगळी. या मुलाला आपल्या राजपुत्राला शिकवण्याकरता स्वतंत्र गुरु नेमले. स्वतंत्र गुरु शुक्राचार्यांची मुलं चंडमर्क, तेही शिकवायला लागले. पण हा मुलगा काही वेगळा होता. हा मुलगा फक्त हरिनामात तल्लीन. एके दिवशी एवढा मोठा हिरण्यकश्यपू राजा साधा नव्हे, यानं हजारो वर्ष तप केलेलं. हजारो वर्ष, एक आणि 2 दिवस नाही. आणि या तपाच्या बळावर त्यानं देवाला प्रसन्न करून घेतलं. देवाबरोबर युद्ध केलं, देवांचा पराभव केला आणि सगळं राज्य मिळवलं. असा पराक्रमी हिरण्यकश्यपू. एके दिवशी वडिलांनी मुलाला मांडीवर बसवलं. वेळ कुठं होता, व्याप यांचे खूप होते. आणि सहज विचारावं, बाळ तुला काय पाहिजे, काय पाहिजे सांग. हाही मनात विचार करत होता. वडील कधी विचारतात तुला काय पाहिजे. या मुलानं सांगितलं, प्रल्हाद बोले सदनत्य जावे, तपोवना लागी अगत्य जावे, तिथे भजावे हरीच्या पदाते, जो आपदाते हरी दे पदाते. पंढरनाथ भगवान की जय. सज्जन हो, या मुलानं सांगितलं, बाबा मला काही नकोय. मलाही सत्ता नको, मलाही खुर्ची नको, मला काही नको. मला फक्त हे विश्व चालवणारा जो भगवान नारायण आहे त्याची कृपा हवी. आणि त्याकरता मी राज्याचा त्याग करून तपोवनामध्ये जाणार, तप करणार, हरिनाम घेणार. ऐकल्याबरोबर राजाला राग आला. महाराणींना सांगितलं, या मुलाला समजावून सांग. सेवकांना सांगितलं, गुरुना सांगितलं. पण हा काही कुणाचं ऐकेना. हा पुन्हा नारायण नारायण. आणि शेवटी राजाचा नाईलाज झाला आणि आज्ञा केली, हरिनाम घेणाऱ्या या मुलाला मारून टाका. हिरण्यकश्यपू सांगतो, हा नाम सोडायला तयार नाही. राजाची आज्ञा. सेवक तयार झाले, मुलगा मरावा. अरे केवढी पुण्याईन मुलं होतात. हा तर मारायला निघाला. उकळत्या तेलात घातला. उकळत्या म्हणजे वडा सोडायला हरकत नाही. वडा इतकं तेल तापलं. सज्जन हो, मत भयात वाती वातोयम सूर्यस्तपती मत भयात. ज्याच्या सत्तेनं अग्नी प्रज्वलित होतो, त्या नारायणाच्या कृपेनं ते तेल थंड झालं थंड. पर्वतावरून फेकला खाली. देवानं अलगद पकडला, खाली ठेवला, समुद्रात बुडवला. पण देव तारी त्याला कोण मारी. तुम्ही किती प्रयत्न केलेत, जो जगायचा आहे लक्षात घ्या, आणि ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्याला मारणारा कोण नाही. आणि जो जगायला लायक नाही त्याला वाचवणाऱ्याने कितीही प्रयत्न केला, केवढी सुरक्षा ठेवली, तरी तो मरणार म्हणजे मरणारच. सज्जन हो, देव रक्षण करता व्हावा. यानं एवढी संकट आली, आपत्ती आली, दुःख आलं, या सेवकांनी त्रास दिला. न मरे यास्तव नेला पर्वत शिखरासी लोटीला खोले, परी तो निर्भय चित्ते वाहे नारायणासी लाखोले. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम. हे रामा हे राम
राम रघोत्तमा राम 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 सीतापते राम राम बढिया राम राम सीतापते राम राम. कुणावर येत नाही संकट. यानं एवढ्या संकटांना तोंड देत हरिनाम सोडलं नाही. आणि एके दिवशी एवढे प्रयत्न करून हा मुलगा मरत नाही. हिरण्यकश्यपूने विचारलं, कुठाय तुझा नारायण सांग. तेवढ्या प्रल्हाद काय म्हणतो बघा, कुठं नाही एवढं विचारावं. जळी स्थळी काष्ठी पाषाणी सर्वत्र विश्व व्यापून भरलेला माझा नारायण, माझा परमात्मा. आकाश सर्वत्र व्यापलाय. लक्षात घ्या, पृथ्वी व्यापली, वायू व्यापला. काय ताकद आहे हो निसर्गाची. या सगळ्यामध्ये लक्षात घ्या त्या परमेश्वराची सत्ता आहे. या खांबात आहे. हिरण्यकश्यपूने विचारलं, आहे मुलगा मरावा, तो नारायणही मरावा अशी इच्छा होती. हो म्हणाला, खांबात आहे. मग या हिरण्यकश्यपूनं आपली गदा त्या खांबावर धाड दिशी मारली. त्याने आणि बरोबर कडकड 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 करून खांब मोडला. आणि त्या खांबातून गुरगुर 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 करीत, लक्षात घ्या, भक्ताच्या रक्षणाकरता, लक्षात घ्या, सगळ्या लोकांच्या रक्षणाकरता, त्रिभुवनाला तारण्याकरता, विश्व कल्याणाकरता भगवान नारायणानं, त्या भगवान महाविष्णूनं नृसिंह अवतार घेतला. लक्षात घ्या, नृसिंह भगवान की जय. भगवंतानं अवतार घेतला. वेगवेगळे अवतार आहेत सगळ्या लोकांच्या रक्षणाकरता. या दुष्ट असणाऱ्या हिरण्यकश्यपूनं सगळ्यांना त्रास दिला होता. लोक सुखी व्हावेत, लोकांचं कल्याण व्हावं, एतदर्थ नृसिंह रूपानं भगवान आले आणि त्या दुष्ट असणाऱ्या हिरण्यकश्यपूला ठार केलं. प्रल्हाद समोर आहे, हात जोडून उभा आहे. तो बघतोय आपले बाबा रक्तानं ओले चिंब झालेले चिळक्यांडा उडतायत रक्ताच्या. आणि आता काही जिवंत राहणार नाही. केलेलं पाप त्यांना भोगावंच लागेल. हा हात जोडून आहे. तो देवाचा अवतार पाहिला. सगळे देव आकाशामध्ये जमा झाले. ऋषी मुनींना आनंद झाला. ज्यावेळी काही आनंदाची गोष्ट घडते त्यावेळी सगळ्यांनाच आनंद होतो. देवाने प्रार्थना केली भगवंताची. आणि नंतर त्या भगवंतानं नृसिंह नारायणानं प्रल्हादावर कृपा केली. सज्जन हो, या प्रल्हादानं धर्माचं पालन करीत, लक्षात घ्या, भक्ती संस्कार संस्कृतीचं जतन करीत, सगळ्या लोकांचा सांभाळ करीत हजारो वर्ष पुढे राज्य केलं आणि प्रल्हाद सुखी झाला. सुखाकरता भक्तीशिवाय पर्याय नाही. त्यानं आपला देह, आपलं शरीर, लक्षात घ्या, झिजवलं ते फक्त नामस्मरणाकरता. तुम्ही आम्ही सर्वांनी हेच करणं खूप महत्वाचं आहे. त्या भगवंताकडे, त्या ईश्वराकडे एकच मागा, परमेश्वरा तुला मी कधीच विसरणार नाही. करता करविता तू आहेस. सगळं तुझ्या सत्तेनं चालतंय याची जाण आम्हा सर्वांना व्हावी. आम्हा सर्वांचं कल्याण कर. आमच्या भारताचं वैभव वाढू दे. सगळे लोक सुखी होऊ देत अशी प्रार्थना त्या भगवंताकडे करूया. चाले हे शरीर कोणाची सते, चाले हे शरीर कोणाचे सते. कोण बोलवितो बोलवितो, कोण बोलवितो हरिवीण. चाले हे शरीर कोणाची सते, चाले हे शरीर कोणाचे सते. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती
पार्वती पते हर हर महादेव भारत माता की की जय सब संतन की जय सनातन वैदिक हिंदू धर्म की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.